नमस्कार, मी स्वप्नील खैरनार. NK न्यूज मध्ये आपले स्वागत. आजच्या ठळक बातम्या. भालेराव पेंढारकर यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न. शहरात शुक्रवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. सोन्याच्या किमतीत घसरण. तर पाहूया बातम्या सविस्तर मध्ये. आता बातमी एका थाटात झालेल्या विवाह सोहळ्याविषयी. सिन्नरमधील सोनंबे येथील रखमाई लॉन्समध्ये ओमकार भालेराव व वैष्णवी पेंढारकर यांचा विवाह थाटात संपन्न झाला. यावेळी पाहुण्यांचे स्वागत अनिता व गजानन भालेराव, स्वाती व दीपक भालेराव तसेच खैरनार, काळे, सूर्यवंशी, क्षीरसागर व पेंढारकर परिवाराने केले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकारही उपस्थित होते. यामध्ये शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर, अजय बागुल, आमदार सीमाताई हिरे, RPIचे अर्जुन पगारे, भूषण लोंढे तसेच संतोष कांबळे, चंदू साडे, विकी जाट, चेतन गुजराती, पवन मटाळे, गणेश लहाने, अनिल पवार, अनिल गुंभाडे, अनिल भावले, महेश भावले तसेच मंगेश मोरे, धनंजय लोखंडे, विजू गायकवाड, विश्वास नागरे, राजू नागरे, कुंदन परदेशी, रामदास मुर्तडक, विजू चव्हाण, शारदा दोंदे, बाळू शेळके, महेश पगारे तसेच मॅक्स निकाळे, संजय नवले, माणिक नागरे, बाळा नागरे, बाकीराव देमसे, बाळा निगल, आबा गांगुर्डे तसेच प्रवीण नागरे, सागर शिंदे, दिनेश काळे, नंदू मनोहर, बादशाह कुंभाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. NK न्यूज साठी अस्मिता खैरनार, नाशिक. तर आता बातमी पावसाविषयीची. नाशिकसाठी हवामान खात्याकडून येत्या शुक्रवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 25 ते 30 किलोमीटर असू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर आता एक दिलासादायक बातमी. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत बदल सुरूच होते. वायदा बाजाराप्रमाणे सराफ बाजारातही सोन्याच्या किमतीत प्रति ग्रॅम 540 रुपयांची घसरण झाली, पण चांदीच्या किमतीत कोणतेही बदल झालेले नाही. नवीन किमतीनंतर सोन्याचे भाव 96,000वर ट्रेड आणि चांदीचे भावही 97,000वर ट्रेड करत आहेत. NK न्यूजसाठी स्वप्नील खैरनार, नाशिक. तर वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार.